बरं झालं घरी सापडली तू. का हो, काम होतं काही? विसरून गेली तू पार मला. हा 6 महिने झाले, वर्ष झालंय तुझं. अहो तसं नाही विसरायचं. तुला घरी यायचं नाही ना, एक काम कर, तुला मनाने तर फोन केलेला नाही तू. अहो पण तुम्हाला माहिती ना आता आईचं किती दुखलं. आईचं आणि बापाचं तसलं नाटक सांगू. लग्न झाल्यावर संसार कुठं असतो माहिती का? सासरी. अहो पण आता घरच्यांचं बरं तुझं आईचं दुखतंय, माझा फोन करण्यात काय आहे? मला विचारते का तू नवरा आहे नाही का गेला? अहो पण मी फोन नाही केला, तुम्ही तरी केला का? तुला तर काय म्हणजे मी केला तर तू करणार आहे का? आता चुकीची बाजू रेटून नेऊ नका. मी नाही केला, तुम्ही तरी केला का? तुम्हाला माहिती माझ्या आईचं दुखत होतं. नांदायच नाही तुला, नाट कारण पाहिजेत फक्त. कारण किती वेळा दोन वेळा तुला फार घरच्यांना पाठवलं न्यायला तरी तू आली नाही का? म्हणून नाही आली. नाही आली म्हणजे त्यांनी सुद्धा बघितलं आईचं किती दुखतंय, ते पण काय नाही म्हणले. मग ते नाही दुखण्याचं काय सांगितलं कारण का? सांगते? मी काय हटकून करते काय? तुला पटतं का? नवरा आहे मग आता मला ना सरळ सरळ ना तू एक काम कर, ह्या सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचंय. म्हणजे काय लग्न करून 10 लाख घालून 20 लाख घालून माझ्या हातात काय राहिलं? हा मग काय एखाद्या पोरीला एवढ्या वेळ ठेवतात का सासरे? काय आता तुम्ही नांदतच नाही म्हणलं काय करायचं? काय नांदवत नाही तुम्हाला कळायला पाहिजे मग या गोष्टी. काय पाठवायचं असतं घरी ठेवलं म्हणजे तुमच्या वजन आहे तुमच्यासाठी. वजा असलं तरी आता मग काय विहिरीत ढकलून द्यायचा का तिला? हे रुबाब तुमचं तुमच्याकडे येऊन पण. हे रुबाब म्हणजे तुमचं पटत नाही त्याला आम्ही काय करू? काय बारीक पोरं राहिलं का तुम्ही आता? मग एक काम करा ना, 10 लाख रुपये घालून मला पस्तावा आलाय ना, माझं तोंड जोडून दे वाटतंय मला, यातून मुक्त करायचंय. उद्या कोर्टात चला आणि तिकडे मला सोड चिठ्ठी द्या डायरेक्ट. मी तरी कुठं तरी तिकडे जातो जम्मू फिमून निघून आणि मग बसतो बर्फात जाऊन. जा तुमचं तुम्ही घ्या घटस्फोट, मला काय विचारताय आता? तुम्हाला काय घरी तुमचं आहे पोरगी ठेवून घेताय ना, त्यावेळेस बरं कळतंय तुम्हाला तुमची पोरगी म्हणून. चल मग चला आत्ता चल, घटस्फोट वकील ते आता बघतो मी. जा तुमचं तुम्ही बघून घ्या, काय? मला काय सांगता? चाललो काय हात सोडा. मग आत्ता गाडी बस, मला यातून मोकळं व्हायचंय. कवर राव मी असा बघतो तरी दुसरी बायको मी. अहो पण हिच्या बरोबरच नीट राहा ना. तुम्हाला प्रॉब्लेम काय? माझ्या तू इथं काय मी इथं घर जावा म्हणून राव काय? मी असं म्हणलं का? मग काय म्हणली तू? तुम्ही अर्थ काय केला? तुम्ही भांडले विनाकारण वाद घातले म्हणून मी इकडे आले. आणि पप्पा तुम्ही बी अंग काढून घेऊ काय नका. मी सांगत लोक होते, मला म्हणायला लागले लग्न तुझी नाही बायको काय करायचं. नादी लागली काय? कुठं माहेरात एवढ्या वर्ष निघून जात असते का कुठं? तुम्ही लग्न लावून दिलंय ना माझं, तेव्हा बरं म्हणले नाही पोरग लय चांगलं आहे, समजूतदार आहे. अहो किती वाद घालतात माहिती का पप्पा? वाद घालणं वेगळं. मी काय दारू पितो? हा गोवा खातो, मावा खातो, काय खातो का? व्यसनी लोक नको आहेत, मी काहीच नाही करत. मग आम्ही म्हणतोय का करा म्हणून? मग? आमचं म्हणणं आहे तुम्ही नीट संसार करा. नाही संसार करायला ती थांबली तर संसार करू काय? दगडांबरोबर करू का संसार? आता ती म्हणते तुम्ही मारहाण करताय. कधी मारहाण केली मी? काही पण बोलता राव तुम्ही सासरे. तुम्हाला माहित नाही पाहिजे. तुम्हाला काय पाटील डोळे आलेत काय? मग म्हणूनच म्हणलं होतं मी आधीच, मी काय बोलणार नाही, तुमचं तुम्ही बघून. तुम्ही बोलणार नाही पण तुमची पोरगी तुम्हाला दारात अशी ठेवायची असलं आयुष्यभर राहून द्या. मी माझे दुसरं लग्न करायला मोकळा होतो. मग मला काही जड नाही, राहू दे इथंच. चालेल मला आज ना आज मला ह्यातून मोकळ व्हायचंय. मी माझं बघन, मला कधी सोड चिठ्ठी द्यायची आता तर नाही देणार मी. मला यातून माझ्या घरच्यांना यात भाग पाडायला हे करू नका. मी माझ्या अत्याचार झाल्यासारखं फील होतंय मला. तुमच्या घरच्यांना त्रास होते आणि हिच्या घरच्यांना नाही त्रास होत. काय त्रास दिला आम्ही येऊन? आम्ही काय तुमच्या पत्र्यावर दगड हाणले का? काय केलंय आम्ही असं? माझ्या बापाला बोट करून बोलताय, तमाशा घालताय, आरडाओरडा करून बोलताय, अजून काय? बापाचा पुळ काय र नवऱ्याचं काय? मग येईनच बापाचा पुळका. मग नवऱ्याचं काय करायचं? असं वाऱ्यावर सोडायचं का? तुम्ही तुमचं रेटूनच नेणार शेवटपर्यंत, मग मी तरी काय करायचं? मग मला घरी जायचंय, मला जा लवकर घरी, गाडी घ्या आणि जा. पण मी काय म्हणतोय, तुम्हाला जर एवढी काळजी पडली ना संसाराची, तर थोडं मीठ तर घ्या ना तुम्ही. घ्या ना अहो मी मग चल म्हणतोय, किती वेळा सांगावं मी? अजून चल म्हणतोय ना. चला आता चल, बॅग भर, मी आता नाही आला तयारी. आणि मग झालेल्या चुका तुम्ही परत करणार नाही याची काय गॅरंटी? काय चूक केली मी? तुम्ही डोळ्यानं बघितलं ना राव सासरे. तुम्ही आज कसं काय बोलू शकता? ए बाई ह्याचं काय म्हणणं आहे? तुला जमणार का याच्यावर परत संसार करायला? बघ थोडं नमतं घेऊन तुमचं होत असेल चुकायचं तर होऊ द्या. मला अडचण नाहीये, मला फक्त या माणसाचा रागीट स्वभाव आहे ना. मला आता काय आता कधी काय किरकोळ गोष्टीवरून वाद घालणं, छोट्या गोष्टी झोपीत दगड नाही बसली ती. ठेवला तू. या बघा एक मिनिट, तुला त्या रागीट स्वभावाचा राग येतो ना, तू थोडं सहन करायची आणि तुम्ही थोडा राग कमी मी करा. बोलतच नाही बास का? पण तिला पाठवा राव तुम्ही. मग एक काम करा, आता आली ना 2 दिवस अजून राहू द्या आणि मी तिला व्यवस्थित तिला समजून आता पाठवून वर्षभर देतो. राहिले तरी तुमचं समाधान नाही म्हणले हो. अहो 2 दिवस तिला नीट समजून सांगतो काय करायचं, कसं करायचं, नीट तुम्ही वागायचं. डोक्यात समजून सांगा. 2 दिवसांनी पाठवा, डोक्यात जास्त भरू नका आता याच्यापेक्षा. आता काय नाही, मला जाऊ द्या, मला चांगलं वाटेल तिचा संसार लागला तर. आणि तुम्ही घटस्फोटाची भाषा करण्यापेक्षा मिठाई असं राहिलोय ना, असं बी वाऱ्यावर 1 वर्ष राहिलोय. राहीन आयुष्यभर मी दुसरं काहीतरी करीन. कसं आड या बघा आता याच्यामुळेच मग ती तसं म्हणली असं तुम्हाला. तुम्ही बी मग वर्ष ठेवीत करावं कुठं असं? याच्यामुळेच म्हणलं 2 दिवस घ्या तुम्ही जरा. चालेल 2 दिवसांनी मी काय म्हातारा होणार नाही. हा तुला यायचं असेल तर ये.
चालतंय. 2 दिवसांनी लावा, काही करा. अहो माझ्या वर्गातल्या पोरांना 2-2 लेकरं झाले, आम्हाला जर सोबतच नाही राहिलं तर काय व्हायचंय? चालतंय या मग तुम्ही. हे माझा मोठा प्रॉब्लेम आहे. ऐकलं ना तुम्ही, सोयीने बोलले किती अडग्यात येतो. ए बाई 2 दिवसांनी आला ना परत, तुम्हाला नांदायचं तर नांदायचं, परत भांडत बसा. मला नको सांगू. तुम्हीच कल्याण केलंय माझं. मी तुम्हाला बोलायला पाहिजे का? तुम्ही